वर्षाची ही जी परंपरा आहे ती परंपराही खंडित होणार नाही आणि त्याचसोबत मला असं वाटतं की आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही. उद्धव ठाकरे असं म्हणाले की सगळ्या जागा लढायला आता तयार होण्याची आपण गरज आहे. काही अलबेल दिसत नाहीये तिथे, म्हणजे सातत्याने तुम्ही म्हणताय महायुती मजबूत होते आणि महाविकास आघाडी त्याचा द्योतक म्हणाला. मला असं वाटतं की हे सगळे पक्ष कन्फ्युज्ड आहे. कोण काय करावं कोणाला समजत नाही, कोणाचा ताळमेळ कोणाच्या पायात नाही आणि रोज सकाळी बोलणारे संध्याकाळी वेगळं बोलतात, दुसऱ्या दिवशी वेगळं बोलतात. त्यामुळे जनता यांच्यावर विश्वास ठेवायलाही तयार नाही. सेनाप्रमुख आज दिल्लीमध्ये, दोन्ही सेनाप्रमुख दिल्लीत आहेत. काय झालंय नेमकं? दोघं जणी ॲट अ टाइम दिल्लीमध्ये आहेत. दोघंही आपल्या सहकाऱ्यांना भेटत आहेत. आमचे शिंदे साहेब PM साहेबांना भेटत आहेत आणि उद्धवजी त्यांचे सहकारी राहुल गांधी यांना भेटतात. बेस्ट वरून तुम्ही एक निर्णय काढला आहे, एकनाथ शिंदे असं कळतंय. म्हणजे बोललं जातं बेस्ट वरून ते 2 निर्णय काढले, तर तुमच्यात आणि शिंदेमध्ये पुन्हा कुठले 2 निर्णय झाले? बेस्ट बद्दल मी निर्णयच घेत नाही. बेस्ट बद्दलचे निर्णय हे महानगरपालिका प्रशासन घेते, माझ्याकडे येतही नाही. अध्यात्माची शक्ती पुन्हा पुन्हा घेऊन येते का तुम्हाला? अध्यात्माची शक्ती आमच्या पाठीशी आहेच. भारतीय परंपरेमध्ये कर्तव्य आणि अध्यात्म हे एकत्रित चालतं. आपने कहा कि महाराष्ट्र के चुनाव में वोट जिहाद की कोशिश की गई, सभी लोग इकट्ठा हो गए, वैसे ही एक जमावड़ा आप दिल्ली में देखने को मिल रहा है. बिहार इलेक्शन की अपनी तैयारी है. देखिए, मैं आपको एक बात कहना चाहता हूँ. महाराष्ट्र में एक प्रयोग किया था, उसमें आंशिक सफलता उनको लोकसभा में मिली थी, लेकिन बाद में लोगों के भी ध्यान में आया और लोगों ने इसको नकार दिया है. और प्रधानमंत्री जी ने जो एक है तो सेफ है की घोषणा दी थी, उस पर पूरा समाज साथ में. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.